अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, भाग 7. ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नाला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावेत व ज्याच्या गुडघ्याचा आश्रय केल्यामुळे मदनालाही सौंदर्य प्राप्त झाले आहे. प्रभूंनी मस्तकावर मुकुटाला धारण केल्याबरोबर त्या मुकुटाला प्रभूचे मस्तक हे मुकुट झाले. म्हणजे प्रभूच्या मस्तकामुळेच मुकुटाला शोभा आली व भगवंताच्या अंगप्रभेने शृंगाराधिका शोभा आली. आकाशात इंद्रधनुष्याच्या वर्तुळामध्ये जसा मेघ वेष्टलेला दिसतो त्याप्रमाणे वैजयंतीमालेने श्रीकृष्ण वेष्टून टाकलेले दिसत होते. आणि ती गदा तरी किती उदार, जी असुरांना सुद्धा कैवल्यमत देते. तसेच ते चक्र तरी किती सौम्य तेजाने शोभते. फार काय सांगावे भगवंता, ते आपले श्यामसुंदर रूप पाहण्यास मी फारच उत्सुक झालो आहे. म्हणून आपण विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. ते आता कृष्णमूर्ती पाहण्यास भुकेलेले आहेत. त्या सगुण कृष्णमूर्तीशिवाय माझ्या डोळ्यांना इतर काही पाहणे आवडतच नाही. व ते सगुण रूप पाहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आम्हाला भोगमोक्षाच्या ठिकाणी श्रीमूर्तीशिवाय दुसरे काही नाही. अर्थात सगुण रूपाशिवाय या जगात भोग मोक्ष म्हणून काही आहे असे जाणत नाही. यासाठी हे विश्वरूप आवरून चतुर्भुज असे गोजीरवाणे रूप धारण करा. हे अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्णांना मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, अरे, तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. तुला हा विश्वरूप दर्शनाचा केवढा मोठा लाभ झाला आहे. परंतु याचा संतोष न मानता भीतीने मला तुमचे चतुर्भुज रूप दाखवा असे अडाण्यासारखे काय बोलतोस. आम्ही आपणहून जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा भक्तांना शरीरसुद्धा आपले सर्वस्व अर्पण करतो. एरवी कोणी कोणाला कधी जीव अर्पण केला आहे काय? ते हे तुझ्यासाठी आज जीवासमुदाय रूपी ध्यान विश्वरूप फार परिश्रम करून तयार केले. मला तुझी ही असली कसली आवड काही समजत नाही की त्या आवडीसाठी आमची प्रसन्नताही वेडी होऊन गेली. म्हणून गुप्त गोष्ट खरी, पण तिचा जगात ध्वज उभा केला. ते हे माझे अपरंपार व परात्पर मायेपलीकडील स्वरूप असून याच्यापासूनच कृष्णाधिक अवतार होतात. हे स्वरूप निव्वळ ज्ञानतेजाने भरलेले विश्वव्यापक अनंत व अढळ असून सर्वाच्या आरंभीचे आहे. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्या वाचून पूर्वी कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे साधनांचे प्राप्त होणारे नाही. या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले व यज्ञ करणारे त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले. पण ते देखील स्वर्गापर्यंत जाऊन मागे फिरले. योगाभ्यास करूनही याची प्राप्ती होणे कठीण आहे असे पाहून साधकांनी योगाभ्यास सोडला. तसेच अध्ययन करणारासही या स्वरूपापर्यंत येणे सोपे झाले नाही. पूर्णत्वास पावलेल्या सत्कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने धाव घेतली. ती कर्मेही मोठ्या श्रमाने सत्यलोकापर्यंत पोहोचली. तपस्व्यांनी या विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहून उभ्या उभ्याच आपला उग्रपणा सोडला. याप्रमाणे तपस्वीही यापासून दूर राहिले. या विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहून उभ्या ते हे तू अनायासपणे जसे विश्वरूप पाहिलेस तसे या मनुष्यलोकी कोणालाही पाहावयास मिळणार नाही. आज या जगात असल्या ध्यानसंपत्तीला योग्य असा एकटा तूच आहेस. ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूप दर्शनाचा लाभ नाही. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्याला धन्य समज. याचे भय बाळगू नकोस व या वाचून दुसरे काही चांगले मानू नकोस. अरे, अमृताने भरलेल्या समुद्राजवळ दैवयोगाने अकस्मात येणे झाले
तर मग त्यात बुडून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग करील काय? किंवा सोन्याचा डोंगर दिसल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी तो सोडून जाईल काय? दैवयोगाने चिंतामणी अंगावर घालायला मिळाला असता त्याचे ओझे होते म्हणून तो कोणी टाकून देईल काय? किंवा कामधेनू पोसवत नाही म्हणून तिला कोणी हाकलून देईल काय? चंद्र घरी आला असता तुझ्यामुळे उकडते असे म्हणून कोणी त्याला बाहेर जा म्हणेल काय? सूर्याला तुझ्यामुळे सावली पडते आहे तेव्हा पलीकडे सरक असे कोणी म्हणेल काय? तसेच या विश्वरूपाचे ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असता तुझ्या ठिकाणी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? परंतु हे गावंढळा अर्जुना, तुला काही कळत नाही. शरीर सोडून सावलीलाच तू मिठी मारतोस. आता तुझ्यावर रागवायचे तरी काय? विश्वरूप हे माझे खरे स्वरूप नाही काय? पण त्याविषयी मन अधीर करून अलीकडील चतुर्भुज रूपावर प्रेम करतो हे बरे नाही. म्हणून अर्जुना, अजून तरी तू ठरविलेले विश्वरूप भयंकर व चतुर्भुज सुंदर आहे हे मत सोडून दे. या सगुण रूपाविषयी प्रेम करशील हो, करू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर, अक्राळ विक्राळ व अवाढव्य असे असले तरी तू आपला निश्चय त्या ठिकाणीच ठेव. जसा कृपण मनुष्य आपले लक्ष द्रव्यावर ठेव्यावर ठेवून फक्त शरीराने जगात वावरत असतो, किंवा अजून पंख फुटलेले नाहीत अशा पिलाजवळ त्या घरट्यात आपला जीव ठेवून जशी त्या पिलाची आई पक्षिणी आकाशात संचार करते, अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त जसे घरी बांधलेल्या वासराच्या ठिकाणी असते, त्याप्रमाणे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच ठेव. बाकी वरवर मनाने मैत्रीच्या सुखाकरिता म्हणून या श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. परंतु वारंवार बजावून सांगतो की या विश्वरूपा वाचून तू आपली श्रद्धा ढळू देऊ नकोस. हे विश्वरूप तू नवीनच पाहिल्यामुळे तुला भीती वाटली, पण तशी ती न धरता उलट संपूर्ण प्रेम या रूपाच्या ठिकाणी ठेव. नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणाले, अर्जुना, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी चतुर्भुज रूप धारण करतो. संजय म्हणतो, असे वाक्य बोलून देवानी पुन्हा लगेच सगुण मनुष्य रूप धारण केले. असे रूप धारण केले यात काहीच विशेष नाही. हा अर्जुनाविषयी असलेला भगवंतांचा चमत्कार आहे. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, पण त्याला ते आवडले नाही. जशी एखादी वस्तू हातात घ्यावी व पटत नाही म्हणून टाकावी, किंवा उत्तम रत्नाला काहीतरी दोष दाखवून दूषण द्यावे, अथवा मुलीला प्रथम पाहून येऊन पुन्हा आपल्याला ती पसंत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे. भगवंतांनी अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा जे विश्वरूप ते दाखविले. यावरून अर्जुनाविषयी भगवंतांचे प्रेम किती पराकाष्ठेचे होते ते हे दिसून येते. सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या आवडीप्रमाणे दागिना करावा व तो आवडला नाही म्हणून पुन्हा जसा तो आटवून टाकावा, त्याप्रमाणे प्रथम कृष्णरूप होते. त्याचे शिष्याच्या आवडीकरिता विश्वरूप केले व त्याच्या मनास पटेना म्हणून परत कृष्णरूप आणले. संजय म्हणतो, इतकी शिष्याची जिकिरी सहन करणारे गुरु कोणत्या तरी देशात आहेत का? परंतु देवाचे अर्जुनाविषयीचे कसे प्रेम आहे हे कळत नाही. मग भगवंतांनी विश्वव्यापून विश्वरूपाचे जे तेज प्रगट केले होते त्याच तेजाचा पुन्हा कृष्णरूपात समावेश केला. ज्याप्रमाणे तत्वमसी महावाक्यातील त्वम हे पद जीवाचे लक्ष जो आत्मा, तत्पदामध्ये ईश्वराचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते. लक्षार्थाने दोन्ही जसे एक आहेत, किंवा संपूर्ण वृक्ष जसा बीजात साठवला जातो, किंवा स्वप्नातील सर्व विस्ताराला जीवाची जागृत अवस्था जशी गिळून टाकते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूप भगवंतांनी आपल्यात सामावून घेतला. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावावी, किंवा ढगांच्या रांगा आकाशात जिरून जाव्यात, अथवा समुद्राची भरती समुद्रातच लय पावावी, त्याप्रमाणे कृष्णाच्या आकृतीच्या रूपाने विश्वरूप वस्त्राची घडी होती. ती देवाने अर्जुनाच्या पसंतीकरिता उकलवून दाखविली. तेव्हा त्या वस्त्राची विश्वरूपाची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिऱ्हाईक जो अर्जुन त्याला ते वस्त्र विश्वरूप घेण्याची आवड नसल्यामुळे
पुन्हा त्या वस्त्राची कृष्णाकृतीच्या रूपाने घडी केली. याप्रमाणे ज्या कृष्णरूपाच्या वाढीमुळे सर्व जगत व्यापून टाकले होते, हे विश्वरूपाच्या आकाराने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत व गोजीरवाणे असे झाले. पुन्हा भगवंतांनी लहान कृष्णरूप धारण केले व भयभीत झालेला जो अर्जुन त्याला धीर दिला. त्यावेळी एखादा स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य अकस्मात जागा होऊन पाहू लागला, म्हणजे त्याला जसा चमत्कार वाटतो त्याप्रमाणे अर्जुन चकित झाला. अथवा सद्गुरूंची कृपा झाल्यावर जगताचे मिथ्यत्व निश्चित होऊन सर्व प्रपंच ज्ञान नाहीसे होते व शुद्ध परब्रह्म जसे अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूप ओसरल्यावर कृष्णमूर्ती पाहिली. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो निघून गेला. हे चांगले झाले. जणू काही काळाला जिंकून आला किंवा भयंकर वाऱ्याला मागे हटवून आला, अथवा जसा काही आपल्या बाहुबलाने सातही समुद्र पोहून आला. वरील संकटातून पार पडल्यावर जसा आनंद होईल त्याप्रमाणे विश्वरूपानंतर कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला अतिशय आनंद झाला. मग सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रगट झालेल्या दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपानंतर पूर्वीप्रमाणे लोकसमुदायासह पृथ्वी अर्जुनाने पाहिली व पाहतो तो तेच कुरुक्षेत्र. दोन्ही सैन्यामध्ये पाहावे तर आपले नातलग असून त्यातील योद्धे एकमेकावर शस्त्रे व अस्त्रांचा वर्षाव करीत आहेत. त्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण धुऱ्यावर बसलेले असून आपण रथाखाली आहोत. याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे मागितले त्याप्रमाणे भगवंताने पूर्ववत स्वरूप त्याने पाहिले व मग तो श्रीकृष्णास म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटते. ज्ञान हे बुद्धीला सोडून रानोमाळ झाले होते व मन अहंकारासह वर्तमान देशोधडीला लागले होते. इंद्रिय प्रवृत्तीला भूल पडली व वाणीही प्राणास मुकली. अशा प्रकारे शरीररूपी गावाची दुर्दशा उडाली होती. ती मन, बुद्धी, इंद्रिये सर्वच पुन्हा तरतरीत होऊन आपल्या मूळ पदावर आली, आपापला व्यवहार करू लागली. तात्पर्य, अर्जुनाला असे वाटले की श्रीकृष्णमूर्तीच्या दर्शनाने आपण खास वाचलो. अशा प्रकारे मनात आनंद मानून तो श्रीकृष्णास म्हणाला, महाराज, आपण हे जे मनुष्यरूप धारण केले ते मी पाहिले. देवराया, आपण मला हे रूप कृष्णरूप दाखविले ते म्हणजे मला चुकलेल्या लेकराला समजूत काढून स्तनपान दिल्याप्रमाणे आहे. महाराज, जो मी विश्वरूप समुद्रात हातांनी लाटांचे पाणी तोडीत होतो तो मी आता या कृष्णरूपी तीराला येऊ लागलो. हे द्वारकाधीशा, आपण मला हे कृष्णरूप मूर्तीचे दर्शन दिले असे नाही, तर मज सुकून चाललेल्या वृक्षावर हा जणू काही मेघवर्षावच केला. तान्हेने व्याकुळ झालेला जो मी, त्या मला हा श्रीकृष्ण म्हणजे जसा काही अमृताचा सागरच लाभला व त्यामुळे माझ्या जगण्याचा मला भरवसा आला. माझ्या हृदयरूपी अंगणात आनंदरूपी वेलीची लागणी झाली व आता सहजासहजी माझी समजूत पटली, म्हणजे मला आनंद झाला. हे पार्थाचे भाषण ऐकून देव म्हणाले, अरे हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेवून तू मग सगुणाकडे यावे. मग अर्जुना, विश्वरूपावर प्रेम ठेवून नुसत्या सड्या अंगाने सगुण मूर्तीला भेटावे हा जो पूर्वी तुला उपदेश दिला होता तो विसरलास काय. अरे वेड्या, आंधळ्याच्या हाती मेरू, सोन्याचा पर्वत जरी लागला तरी त्याचे महत्त्व न कळल्यामुळे तो त्याला क्षुद्रच वाटतो. ही त्याच्या मनाच्या भावनेची चूक आहे. आम्ही तुला जे विश्वरूप दाखविले ते शंकरास तपश्चर्या करूनही पाहावयास मिळाले नाही. तसेच अष्टांग योगासारखी संकटे सोसून योगी लोक शिणून जातात, पण त्यांनाही या विश्वरूपाच्या भेटीची योग येत नाही. आपले ते विश्वरूप एकदा थोडेसे तरी पाहायला मिळेल काय, अशा चिंतनात देवांचे आयुष्य निघून जाते. आशारूपी ओंजळ हृदयरूपी कपाळावर ठेवून आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघांची वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, त्याप्रमाणे देवादिकांना सुद्धा विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठतेने ते निर्भय होऊन रात्रंदिवस आपापल्या विश्वरूपाची भेट होईल काय असे घोकीत बसलेले असतात. पण विश्वरूपासारखी गोष्ट अजूनही कोणी स्वप्नात सुद्धा पाहिलेली नाही. ते विश्वरूप तू प्रत्यक्षपणे मोठ्या आनंदाने पाहिलेस. अर्जुना, हे बघ, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास कोणत्याही साधनांचा उपयोग नाही, म्हणून वेदांनाही 6 शास्त्रासह माघार घेतली.
विश्वरूप असा जो मी, त्या माझ्याकडे येण्यासाठी तपांचा समुदाय सुद्धा समर्थ नाही. आणि तू जसे विनाशायास विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे ते दाने व यत्न करणाऱ्यांच्याही दृष्टीला पडणे कठीण आहे. असा जो मी तो एकाच उपायाने सापडतो. तो उपाय हा की जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तर माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल, हे लक्षात ठेव. परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडण्याशिवाय दुसरी गतीच नाही, त्याप्रमाणे ती एकनिष्ठ असेल तर, किंवा गंगा जशी आपल्यात मिळालेले पाण्याचे सर्व ओघ घेऊन समुद्राला शोधत मिळण्यासाठी जाते आणि पुन्हा ओघ खंडित न होता मिळतच राहते, त्याप्रमाणे ज्याचे सर्व भावांनी भरलेले असे अनावर प्रेम माझ्या ठिकाणी प्रवेश करून मद्रूप होते. आणि ज्याप्रमाणे क्षीरसागर हा जसा काठाशी व मध्यभागी सारखाच क्षीरमय असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखा आहे. त्याचप्रमाणे माझ्यापासून ते मुंगीपर्यंत किंवा स्थावर जंगमात्मक सृष्टीमध्ये ज्याच्या भजनाला माझ्या वाचून दुसरा विषयच नाही, अशी चित्तवृत्ती जेव्हा होते तेव्हाच माझे ज्ञान झाले असे समजावे. व हे ज्ञान झाले की दर्शनही अर्थात होतेच. मग जसा लाकडात अग्नी उत्पन्न झाल्यावर लाकूड हे नाव जाऊन ती लाकडे जशी मूर्तिमंत अग्नी बनतात, किंवा सूर्योदय होण्यापूर्वी आकाश जसे अंधाराने भरलेले असते व तोच सूर्योदय झाला की सर्व आकाश प्रकाशमय होते, त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाल्याबरोबर अहंकाराची एरझार संपते व अहंकार नष्ट झाला की द्वैतभाव नाहीसा होतो असे समज. मग मी परमात्मा, तो भक्त व हे सर्व विश्व एक मद्रूपच परमात्मा स्वरूपच स्वभावता आहे, अशा बोधाने तो माझ्याशी एकरूप होतो. फार काय सांगू. जो भक्त आपली सर्व कर्मे मलाच अर्पण करतो व ज्याला जगतात माझ्या वाचून दुसरे काहीच आवडत नाही, ज्याचे ऐहिक व पारलौकिक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपल्या जगण्याचे फल फक्त माझी प्राप्तीच ठरवलेले आहे, जो प्राणी मात्र हे नाव विसरून मलाच सर्वत्र पाहतो, तो अजात शत्रू होऊन जगात जी जी वस्तू दिसेल तिला तो भजतो. अर्जुना, असा जो भक्त असतो त्याचे कप, पित्त, वातात्मक असे त्रिधातुक शरीर जेव्हा पडते तेव्हा तो मीच होऊन राहतो. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, याप्रमाणे ज्यांच्या पोटात जगत असल्यामुळे दोंदिल व करुणेच्या रसाने रसाळ असे जे भगवान श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले. त्यामुळे तो अर्जुन आनंदरूपी संपत्तीने संपन्न झाला. श्रीकृष्णांची चरणसेवा करण्यात तो एक जगात चतुर होता. त्याने भगवंताच्या दोन्ही विश्वरूप व सगुण रूप मूर्ती मनाने चांगल्या निरखून पाहिल्या. तेव्हा विश्वरूपापेक्षा सगुण अशा कृष्णरूपामध्ये आपला फायदा आहे असे त्याला आढळले. पण त्याच्या या समजुतीला भगवंतांनी महत्त्व दिले नाही, कारण व्यापक रूपापेक्षा विश्वरूपापेक्षा चतुर्भुज रूप हे श्रेष्ठ मानणे बरे नव्हे. हेच सिद्ध करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती भगवंतांनी त्याला दाखविल्या. त्या युक्ती ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपापैकी चांगले रूप कोणते ते आता यापुढे देवालाच विचारू. याप्रमाणे मनात विचार करून पुढे तो श्रीकृष्णास कशा पद्धतीने प्रश्न करील ती कथा ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच प्रांजळ कथा ओवीबद्ध रूपाने मोठ्या मजेने सांगितली जाईल, ती आनंदाने ऐका. मी सद्भावना रूपी उंजळीत ओव्या रूपी मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही चरणांवर अर्पण केली. या प्रकारे श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 11 समाप्त झाला. श्रीकृष्णार्पण नमस्तु.